बघा, लास्ट टॉपिक आहे बायोफ्युअल्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेरियस बायोफ्युअल्स, डिफरंट पॅरामीटर्स अँड कॅलरिफिक व्हॅल्यूज. लास्ट टॉपिक राहिला आहे आपला हा. यामध्ये पहा, बायोफ्युअल्स आर ट्रान्सपोर्टेशन फ्युअल्स लाईक इथेनॉल अँड बायोडिझेल दॅट आर मेड फ्रॉम बायोमास मटेरियल. म्हणजे बायोफ्युअल म्हणजे काय, तर बायोमास मटेरियलपासून बनवलेले जे फ्युअल आहेत त्यामध्ये इथेनॉल असेल किंवा बायोडिझेल असेल, तर यांना आपण बायोफ्युअल म्हणतो. आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये वगैरे बघितलेलं आहे. आणि बायोफ्युअलमध्ये आता या नोट्स वाईज 3 टॉपिक आहेत: बायोफ्युअल, नंतर बायोडिझेल प्रोडक्शन आणि इथेनॉल प्रोडक्शन, असे 3. तर या टॉपिकमध्ये बेसिकली बायोफ्युअल ची इन्फॉर्मेशन आहे, आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये बायोडिझेल प्रोडक्शन, आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये इथेनॉल प्रोडक्शनची डेफिनेशन आहे. So these fuels are usually blended with petroleum fuels, namely with gasoline and diesel fuel, but they can also be used on their own. ठीक आहे. तर हे फ्युअल कशासोबत ब्लेंडेड आहेत, तर पेट्रोलियम असेल, आणि पेट्रोलियम फ्युअल्स त्यामध्ये कोण कोण, गॅसोलिन आणि डिझेल फ्युअल. इथेनॉल अँड बायोडिझेल आर ऑल्सो क्लीनर बर्निंग फ्युअल्स प्रोड्युसिंग फ्युअर एअर पोल्युटेड. तर इथेनॉल आणि बायोडिझेल जे आहेत ते असे फ्युअल आहेत जे कमी एअर पोल्युटंट प्रोड्यूस करतात. So it has drawn significant attention due to increasing environmental concern and diminishing petroleum reserve. तर पेट्रोलियम रिझर्व जे आहेत ते डिमिनिश होत चाललेले आहेत, आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्नमुळं बायोफ्युअल वापरणं ही सध्याची गरज बनलेली आहे. सो बायोडिझेल फ्युअल कॅन बी मेड फ्रॉम रिन्युएबल व्हेजिटेबल ऑइल्स, ॲनिमल फॅट और रिसायकल्ड कुकिंग ऑइल बाय ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेस. तर बायोडिझेल फ्युअल आपण कशापासून बनवू शकतो, तर जे रिन्युएबल व्हेजिटेबल ऑइल आहे आणि ॲनिमल फॅट आहे किंवा रिसायकल्ड कुकिंग ऑइल आहे, यांच्यापासून ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेस वापरून आपण बायोडिझेल फ्युअल बनवू शकतो. सो बायोडिझेल इज द फास्टेस्ट ग्रोईंग अल्टरनेटिव्ह फ्युअल इन दी वर्ल्ड. फास्टेस्ट ग्रोईंग अल्टरनेटिव्ह फ्युअल आहे वर्ल्डमध्ये. आणि इथेनॉल इज अल्कोहोल फ्युअल मेड फ्रॉम शुगर फाउंड इन ग्रेन सच एज कॉर्न, sorghum, wheat as well as potato skins, rice, sugarcane, sugar beets आणि यार्ड क्लिपिंग बाय फर्मेंटेशन. तर इथेनॉल हे अल्कोहोल फ्युअल आहे. कशापासून बनवलं आहे, तर शुगर ग्रेनमध्ये जी शुगर असते त्यापासून बनवलेलं अल्कोहोल फ्युअल आहे. त्यामध्ये कॉर्न असेल, सॉर्गम असेल, व्हीट असेल, पोटॅटो स्किन असेल, राईस असेल, शुगर केन असेल, शुगर बीट असेल आणि यार्ड क्लिपिंग असेल, फर्मेंटेशनमुळे केलेली. सो सिम्पली होतं बायोफ्युअल म्हणजे काय, आणि त्यामध्ये बायोडिझेल आणि इथेनॉल म्हणजे काय. तर नेक्स्ट आहे बायोफ्युअलचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर पहा, दी फॉलोविंग आर सम ऑफ द कॅरेक्टर्स फॉर इफिशियंट बायोडिझेल. तर त्यामध्ये कायनेमॅटिक विस्कोसिटी, डेन्सिटी, कॅलरिफिक व्हॅल्यू, मेल्ट और पोअर पॉईंट, त्यानंतर क्लाउड पॉईंट, फ्लॅश पॉईंट, ॲसिड व्हॅल्यू, आयोडीन व्हॅल्यू, सिटेन नंबर, स्टेबिलिटी, त्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्टोरेज आणि थर्मल, त्यानंतर कार्बन रेसिड्यू, ॲश पर्सेंटेज आणि सल्फर पर्सेंटेज. तर हे काय होते, तर सिम्पल कॅरेक्टरिस्टिक्स होते. तर वन बाय वन आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. तर सिम्पली बघा, फर्स्ट आहे कायनेमॅटिक विस्कोसिटी. सो व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक विस्कोसिटी? So viscosity represents flow characteristics and the tendency of fluids to deform with stress. म्हणजे स्ट्रेससोबत डिफॉर्म होण्याची जी टेंडन्सी आहे फ्लुइडची, त्याला आपण काय म्हणतो, तर विस्कॉसिटी म्हणतो. सो विस्कॉसिटी अफेक्ट्स इंजेक्टर लब्रिकेशन. तर विस्कॉसिटीचा इंजेक्टर लब्रिकेशनवर अफेक्ट होतो, आणि फ्युअल ॲटोमायझेशनवर सुद्धा इफेक्ट होतो त्याचा. सो फ्युअल्स विथ लो विस्कोसिटी मे नॉट प्रोव्हाइड सफिशियंट लब्रिकेशन for the precision fit of fuel injection pump resulting in leakage or increased wear. तर आपण वेगवेगळ्या लब्रिकेटिंग सिस्टीम पाहिल्या होत्या रिसेंट सेमिस्टरला. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण लब्रिकेशन कसं करतो. तर तिथं काय म्हणलेलं आहे की जे फ्युल ज्यांची विस्कॉसिटी ही लो असते ते काय करू शकत नाहीत, तर सफिशियंट लब्रिकेशन प्रोव्हाइड करू शकत नाहीत. ठीक आहे. आणि त्यामुळं काय होतं, तर लिकेज होऊ शकतो किंवा विअरिंग त्याची काय होते, तर वाढते. सो फ्युअल ॲटोमायझेशन इज ऑल्सो अफेक्टेड बाय फ्युअल विस्कॉसिटी. तर फ्युअल विस्कॉसिटीमुळे फ्युअल ॲटोमायझेशन जे आहे ते सुद्धा अफेक्ट होतं. अँड डिझेल फ्युअल्स विथ हाय विस्कॉसिटी टेंड टू फॉर्म लार्जर ड्रॉपलेट्स ऑन इंजेक्शन विच कॅन कॉज प्युअर कंबशन अँड इन्क्रीज द एक्झॉस्ट स्मोक अँड इमिशन्स. तर डिझेल फ्युअल
ज्यांची विस्कॉसिटी हाय असते ते काय करतात तर लार्जर ड्रॉपलेट इंजेक्शनवर तयार करतात आणि ज्यामुळे काय होतं तर पुअर कंबशन होतं आणि इन्क्रीज एक्झॉस्ट स्मोक अँड इमिशन, म्हणजे स्मोक अँड इमिशन जास्त एक्झॉस्ट होतात. नेक्स्ट पॉईंट आहे डेन्सिटी. सो इज द वेट पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, वेट पर युनिट व्हॉल्यूम. देन ऑइल दॅट आर डेन्सर कंटेन मोर एनर्जी. जे ऑइल जास्त डेन्सर असतात त्यामध्ये जास्त एनर्जी असते. सो फॉर एक्झाम्पल पेट्रोल अँड डिझेल फ्युअल गिव्ह कंपेरेबल एनर्जी बाय वेट, बट डिझेल इज डेन्सर अँड हेन्स गिव्स मोर एनर्जी पर लिटर. पेट्रोलपेक्षा डिझेल डेन्सर असतो, त्यामुळं डिझेल पर लिटरला जास्त एनर्जी देतो ॲज कम्पेअर टू पेट्रोल. सो बायोडिझेल इज जनरली डेन्सर दॅन डिझेल फ्युअल विथ सॅम्पल व्हॅल्यू रेंजिंग फ्रॉम 877 kg पर मीटर क्यूब. तर हे इथे MCQ इम्पॉर्टंट आहे की बायोडिझेल हा जनरली डिझेल फ्युअलपेक्षा किती डेन्सर आहे. तर त्याला व्हॅल्यू दिलेली आहे 877 किलो पर मीटर क्यूब ते 884 किलो पर मीटर क्यूब. लक्षात ठेवा. कंपेअर्ड विथ डिझेल, तर डिझेल किती देतं 835 किलो पर मीटर क्यूब. ठीक आहे, तर याच्यापेक्षा दुप्पट आहे. डिझेलपेक्षा जे बायोडिझेल आहे ते काय करतं तर जास्त डेन्सर आहे. सो दस डेन्सिटी ऑफ फायनल प्रोडक्ट डिपेंड्स अपॉन मोस्टली ऑन दी फीडस्टॉक युज्ड. तर त्या बायोडिझेलची जी डेन्सिटी आहे ती कशावर डिपेंड आहे, तर त्यामध्ये आपण कुठले फीडस्टॉक वापरलेलो आहोत. ठीक आहे. त्यानंतर कॅलरिफिक व्हॅल्यू आणि हीट ऑफ कंबशन. सो हिटिंग व्हॅल्यू और हीट ऑफ कंबशन इज दी अमाऊंट ऑफ हिटिंग एनर्जी रिलीज्ड बाय कंबशन ऑफ अ युनिट व्हॅल्यू ऑफ फ्युअल. म्हणजे फ्युअलच्या युनिट व्हॅल्यूनी जी हिटिंग एनर्जीची अमाऊंट रिलीज केलेली आहे कंबशन मुळं, तर त्याला आपण हिटिंग व्हॅल्यू किंवा हीट ऑफ कंबशन म्हणतो. म्हणजे कंबशनमुळं जी हीट रिलीज झालेली आहे एक युनिटमुळं फ्युअलच्या. ठीक आहे. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिटर्मिनंट्स ऑफ हिटिंग व्हॅल्यू इज मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट मोस्ट इम्पॉर्टंट डिटर्मिनंट आहे त्यामधला. अँड लिक्विड बायोफ्युल्स हावेवर हॅव बल्क डेन्सिटीज कंपेरेबल टू दोज फॉर फॉसिल फ्युअल. तर लिक्विड बायोफ्युअलमध्ये बल्क डेन्सिटी असते फॉसिल फ्युअलपेक्षा. Then melt point or pour point. Melt point or pour point refers to temperature at which oil in solid form starts to melt or pour. मेल्ट पॉईंट और पोअर पॉईंट नावातच आहे की टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला ऑइल जो असतो सॉलिड फॉर्ममधला तो मेल्ट व्हायला चालू होतो. ठीक आहे. तर या सगळ्यांचे डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा की मेल्ट पॉईंट कशाला म्हणतात, क्लाउड पॉईंट वगैरे कशाला म्हणतात. मेल्ट पॉईंट म्हणजे काय की तो टेम्परेचर जिथं सॉलिड फॉर्ममधलं ऑइल मेल्ट व्हायला चालू होतं. So in case where the temperatures fall below the melt point, the entire fuel system including all fuel lines and fuel tank will need to be heated. तर जिथं टेम्परेचर मेल्ट पॉईंटच्या कमी होतं, ठीक आहे, तिथं पूर्ण फ्युअल सिस्टीम जे आहे त्यामध्ये पूर्ण फ्युअल लाईन असेल किंवा फ्युअल टँक असेल तर ते हीट झाले पाहिजेत. जसं की आपण जर विंटरमध्ये बघा ह्याच्यामुळं म्हणजे विंटरमध्ये काही काही इंजिन चालू होत नाहीत, बरोबर आहे का, लवकर चालू होत नाहीत. तर काय होतं तिथं टेम्परेचर कमी झालेलं असतो. सो त्यामुळं जिथं टेम्परेचर मेल्ट पॉईंटच्या खाली येतो तिथं पूर्ण फ्युअल सिस्टीम काय करावं लागतं, क्लाउड पॉईंट तिथं वितळायला चालू होतं आणि इथं सॉलिडिफाय व्हायला चालू होतं. ठीक आहे. तर याला क्लाउड पॉईंट म्हणतात. वाईल ऑपरेटिंग अँड इंजिन ॲट टेम्परेचर्स बिलो अँड ऑइल्स क्लाउड पॉईंट हिटिंग विल बी नेसेसरी इन ऑर्डर टू अवॉइड वॅक्सिंग ऑफ फ्युअल. तर जिथं टेम्परेचर कमी होतं तिथं म्हणजे ऑइलच्या क्लाउड पॉईंटपेक्षा जर टेम्परेचर कमी जात असेल तर तिथे हिटिंग गरजेचे आहे जेणेकरून त्या फ्युअलचं वॅक्सिंग होऊ नये म्हणून. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे फ्लॅश पॉईंट. द फ्लॅश पॉईंट टेम्परेचर ऑफ डिझेल इज द फ्युअल मिनिमम टेम्परेचर ॲट विच फ्युअल विल इग्नाईट ऑन ॲप्लिकेशन ऑफ इग्निशन सोर्स. म्हणजे फ्लॅश पॉईंट टेम्परेचर म्हणजे काय डिझेल फ्युअलचं की मिनिमम टेम्परेचर ॲट विच फ्युअल विल इग्नाईट ऑन ॲप्लिकेशन ऑफ इग्निशन सोर्स. म्हणजे त्या फ्युअलला इग्निशन सोर्स दिल्यानंतर ज्या टेम्परेचरला त्याचं इग्निशन होतं त्याला फ्लॅश पॉईंट म्हणतात. ठीक आहे. सो फ्लॅश पॉईंट व्हरायज इन्व्हर्सली विथ द फ्युअल्स व्हॉलॅटिलिटी. म्हणजे ते फ्युअल किती व्हॉलॅटाईल आहे त्याच्यावर डिपेंड करतं. अँड मिनिमम फ्लॅश पॉईंट टेम्परेचर आर रिक्वायर्ड फॉर प्रॉपर सेफ्टी अँड हँडलिंग ऑफ डिझेल फ्युअल. तर मिनिमम फ्लॅश पॉईंट टेम्परेचर गरजेचे आहेत जेणेकरून त्याची प्रॉपर सेफ्टी आणि हँडलिंग होऊ शकेल. सो दी फ्लॅश पॉईंट डिटरमाइन्स फ्लेमेबिलिटी ऑफ दी मटेरियल. म्हणजे त्याची फ्लेमेबिलिटी ते डिसाईड करतं
And neat biodiesel has a flash point 150 degree Celsius, well above the flash point of petroleum based diesel fuel. ठीक आहे. तर फ्लॅश पॉईंट ऑफ पेट्रोलियल बेस्ड डिझेल फ्युअलचं किती असतं तर +-70 डिग्री सेल्सिअस. तर नीट बायोडिझेलचा फ्लॅश पॉईंट किती असतो तर 150 डिग्री सेल्सिअस असतो. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अँड डिझेल फ्युअलवर जे बेस्ड फ्लॅश पॉईंट असतो पेट्रोलियमचा त्याचा असतो +-70 डिग्री सेल्सिअस. तर हे पण लक्षात ठेवा. सो नेक्स्ट इट इज ऍसिड व्हॅल्यू. ऍसिड व्हॅल्यू म्हणजे काय? द टोटल ऍसिड नंबर इज अन इंडिकेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ फ्री फॅटी ऍसिड फॉर्म ड्यू टू ऑइल डिग्रेडेशन अँड कंबशन. म्हणजे ऑइलच्या डिग्रेडेशन आणि कंबशनमुळं जे फ्री फॅटी ऍसिड तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर काय म्हणलेलं आहे की द टोटल ऍसिड नंबर म्हणजे काय आहे तर इंडिकेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ फ्री फॅटी ऍसिड फॉर्म ड्यू टू ऑइल डिग्रेडेशन अँड कंबशन. म्हणजे ऑइलच्या डिग्रेडेशन आणि कंबशनमुळे जे फ्री फॅटी ऍसिड तयार झालेलं आहे त्याला म्हणतात ऍसिड व्हॅल्यू. ठीक आहे. सो इट कॅन ऑल्सो रिझल्ट फ्रॉम इम्प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग. तर इम्प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंगमुळं काय होऊ शकतं तर ऍसिड व्हॅल्यू वाढू शकते थ्रू रिमेनिंग कॅटलिस्ट ऑर एक्सेसिव्ह न्यूट्रलायझेशनमुळं. ठीक आहे. सो या सगळ्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे आयोडीन व्हॅल्यू. सो इट इज अन इंडेक्स ऑफ द नंबर ऑफ डबल बॉन्ड्स इन बायोडिझेल. म्हणजे बायोडिझेलमध्ये जे डबल बॉन्ड प्रेझेन्स असतात त्याचे काउंट म्हणजे आयोडीन व्हॅल्यू असते. देअरफॉर इज अ पॅरामीटर दॅट क्वांटिफाईज द डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन ऑफ बायोडिझेल. तर त्यामुळं बायोडिझेल किती अनसॅच्युरेट झालेलं आहे तर ते याच्यावरून कळतं, आयोडीन व्हॅल्यूवरून. ठीक आहे. आयोडीन व्हॅल्यू म्हणजे काय तर नंबर ऑफ डबल बॉन्ड इन बायोडिझेल. So it is reported in terms of grams of iodine that will react with 100 grams of fat or oil under specific condition. ठीक है. So it is a value of the amount of iodine. Amount of iodine measured in gram मध्ये मोजतात absorbed by 100 grams of given oil. म्हणजे जी ऑइल आहे त्या ऑइलच्या 100 ग्रॅमनी किती आयोडीन ऍब्सॉर्ब केलेलं आहे ग्रॅममध्ये, तर त्याला आपण आयोडीन व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. सो इट इज कॉमनली यूज्ड ॲज अ मेजर ऑफ केमिकल स्टेबिलिटी प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट बायोडिझेल फ्युअल अगेन्स्ट सच ऑक्सिडेशन. तर केमिकल स्टेबिलिटी प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी हे कॉमनली यूज करतात आयोडीन व्हॅल्यू आणि ऑक्सिडेशनच्या विरुद्ध वेगवेगळ्या बायोडिझेल फ्युअलमध्ये. ठीक आहे. तर आयोडीन व्हॅल्यू देन ॲनिलिन पॉईंट किंवा सिटेन नंबर. ॲनिलिन पॉईंट किंवा सिटेन नंबर. तर ॲनिलिन पॉईंट किंवा सिटेन नंबर म्हणजे काय पहा. सो इट इज रिलेटिव्ह मेजर ऑफ इंटरवल बिटवीन बिगिनिंग ऑफ इंजेक्शन अँड ऑटो इग्निशन ऑफ फ्युअल. ठीक आहे. तर ॲनिलिन पॉईंट किंवा सिटेन नंबर म्हणजे काय तर रिलेटिव्ह मेजर ऑफ इंटरवल बिटवीन म्हणजे इंजेक्शनच्या सुरुवातीपासून ते फ्युअल ऑटो इग्नाईट होईपर्यंत ह्यामधला जो काळ असतो त्याला सिटेन नंबर किंवा त्याचं मेजरमेंट जे म्हणतात त्याला सिटेन नंबर म्हणतात. ठीक आहे. म्हणजे इंजेक्शन सुरुवात व्हायच्या अगोदर म्हणजे सुरुवातीपासून ते फ्युअल ऑटो इग्नाईट होईपर्यंत जो इंटरवल आहे मधला त्याला सिटेन नंबर म्हणतात. सो द हायर द सिटेन नंबर शॉर्टर द डिले इंटरवल अँड द ग्रेटर इज द कंपस्टिबिलिटी. तर सिटेन नंबर जेवढा लहान म्हणजे इंटरवल त्यामधला जेवढा लहान तेवढी जास्त कंपस्टिबिलिटी. अँड फ्युअल्स विथ लो सिटेन नंबर विल रिझल्ट इन डिफिकल्ट स्टार्टिंग. लवकर चालू होत नाहीत ज्यांचा सिटेन नंबर लहान असतो. देन नॉईज करतात ते आणि एक्झॉस्ट स्मोकिंग आणि स्मोक जास्त एक्झॉस्ट करतात, बाहेर फेकतात. सो इन जनरल डिझेल इंजिन्स विल ऑपरेट बेटर ऑन फ्युअल्स विथ सिटेन नंबर अबोव 50. तर डिझेल इंजिन किती सिटेन नंबरला बेटरली ऑपरेट करतात तर अबोव 50 म्हणजे 50च्या वर जर सिटेन नंबर असेल तर डिझेल इंजिन एकदम भारी चालतात. सो सिटेन नंबर इज युजली मेजर्ड डिरेक्टली युजिंग अ टेस्ट इंजिन. टेस्ट इंजिन वापरून ते मेजर केलं जातं. सो सिटेन टेस्ट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन इग्निशन क्वालिटी ऑफ डिझेल फ्युअल. मग त्या डिझेल फ्युअलची इग्निशन क्वालिटी कशी आहे तर ती सांगते सिटेन टेस्ट. देन नंबर 2 डिझेल फ्युअल युजली हॅज अ सिटेन रेटिंग बिटवीन 45 to 50 while vegetable oil is 35 to 45 and biodiesel is usually have between 50 to 60. म्हणजे सांगायचं काय की जो नॉर्मल डिझेल ऑइल असतो आपला तर त्याचा सिटी नंबर असतो 45 to 50. देन व्हेजिटेबल ऑइल त्याचा असतो 35 to 45 आणि जो बायोडिझेल आहे त्याचा असतो 50 ते 60 मध्ये. या व्हॅल्यू लक्षात ठेवा. तर बघा जे आपण नॉर्मली वापरतोय ते एकतर एन्व्हायरमेंटला सेफ नाहीये, बरोबर आहे, पोल्युशन जास्त क्रिएट करतोय.
अँड ते कसं आहे तर एन्व्हायरमेंटली सेफ आहे. तर कुठं ना कुठं डिझेल फ्युअलपेक्षा बायोडिझेल जास्त अडॉप्ट केलं पाहिजे. सो नेक्स्ट पॉईंट आहे स्टेबिलिटी. Biodiesel ages more quickly than petroleum diesel fuel due to chemical structure of fatty acid and methyl ester present in biodiesel. तर बायोडिझेल जास्त एज होतो क्विकली पेट्रोलियम डिझेलपेक्षा, का तर त्याचं केमिकल स्ट्रक्चर, फॅटी ॲसिडचं जे केमिकल स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये जे मिथाइल इस्टर प्रेझेंट आहेत बायोडिझेलमुळं. सो टिपिकली देर आर 14 टाइप्स ऑफ फॅटी ॲसिड मिथाइल इस्टर इन बायोडिझेल. 14 टाईपचे फॅटी ॲसिड मिथाइल इस्टर आहेत बायोडिझेलमध्ये. अँड द इंडिव्हिज्युअल प्रपोर्शन ऑफ प्रेझेन्स ऑफ दिस इस्टर्स इन द फ्युअल अफेक्ट द फायनल प्रॉपर्टी ऑफ बायोडिझेल. तर हे प्रत्येक जे 14 टाईपचे फॅटी ॲसिड आहेत ते प्रत्येक एक एक जर विचार केला तर ते काय करतात, प्रत्येक जण बायोडिझेलच्या फायनल प्रॉपर्टीवर इफेक्ट करतात. सो पुअर ऑक्सिडेशन स्टेबिलिटी कॅन कॉज थिकनिंग, फॉर्मेशन ऑफ गम अँड सेडिमेंट्स विच इन टर्न कॅन कॉज फिल्टर क्लॉगिंग अँड इंजेक्टर फॉलिंग. तर ऑक्सिडेशन स्टेबिलिटी जर पुअर असेल तर काय होऊ शकतं, तर फ्युअल थिकनिंग होऊ शकते, गम फॉर्म होऊ शकतात, अँड सेडिमेंट काय करू शकतात, तर फिल्टर क्लॉगिंग करू शकतात आणि इंजेक्टर फॉलिंग करू शकतात. ठीक आहे. सो थर्मल डिग्रेडेशन ऑकर्स ॲट हाय टेम्परेचर. थर्मल डिग्रेडेशन हाय टेम्परेचरला होतं अँड डिग्रेड्स हायपर पेरॉक्साईड इन द फ्युअल मोर रॅपिडली दॅन ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन. मग ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशनपेक्षा मग थर्मल डिग्रेडेशन काय करतात, तर जे पेरॉक्साईड आहेत, हायपर पेरॉक्साईड आहेत फ्युअलमध्ये, ते रॅपिडली डिग्रेड करतात. सो बायोडिझेल अँड बायोडिझेल ब्लेंड्स आर मच मोर थर्मली स्टेबल दॅन डिझेल. तर डिझेलपेक्षा जे बायोडिझेल आहेत किंवा बायोडिझेल ब्लेंड आहेत ते जास्त थर्मली स्टेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे हायपर पेरॉक्साईड त्यामधला जास्त लवकर डिग्रेड होतो बायोडिझेलमधला. सो बायोडिझेल अँड इट्स ब्लेंड शुड नॉट बी स्टोर्ड इन स्टोरेज टँक और व्हेकल टँक मोर दॅन 6 months. म्हणजे हे जे बायोडिझेल आहे ते व्हेकल टँक किंवा स्टोरेज टँकमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त स्टोअर नाही केले पाहिजेत. सो डिपेंडिंग अपॉन द स्टोरेज टेम्परेचर अँड एनी अदर कंडिशन्स सजेस्ट द यूज ऑफ ॲप्रोप्रिएट अँटीऑक्सिडंट. म्हणजे ते स्टोरेज टेम्परेचर आणि दुसऱ्या कंडिशन कन्सिडर करूनच ॲप्रोप्रिएट अँटीऑक्सिडंट वापरले पाहिजेत. सो कार्बन रेसिड्यू म्हणजे काय? दिस इंडिकेट्स द टेंडन्सी ऑफ फ्युअल टू फॉर्म कार्बन डिपॉझिट इन अन इंजिन. म्हणजे इंजिनमध्ये कार्बन डिपॉझिट फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे त्याला कार्बन रेसिड्यू म्हणतात. ठीक आहे. सो अँड इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ क्वालिटी ऑफ बायोडिझेल इज द कार्बन रेसिड्यू. म्हणजे बायोडिझेल च्या क्वालिटीचा इम्पॉर्टंट इंडिकेटर काय, तर कार्बन रेसिड्यू विच करस्पॉन्ड टू कंटेंट ऑफ ग्लिसराईड, फ्री फॅटी ॲसिड असतील, सोप असेल, पॉलिमर असेल आणि रिमेनिंग कॅटलिस्ट असेल. ठीक आहे. देन ॲश पर्सेंटेज. ॲश इज द मेजर ऑफ द अमाऊंट ऑफ मेटल्स कंटेंट इन द फ्युअल. म्हणजे त्या फ्युअलमध्ये किती अमाऊंट प्रेझेंट आहे मेटलची ते ॲश पर्सेंटेजवरून दर्शवलं जातं किंवा इंडिकेट केलं जातं. So high concentrations of this material can cause injected tip plugging. Then म्हणजे हे मटेरियल जर हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतील तर टिप प्लगिंग होते, कंबशन डिपॉझिट होतात आणि जी इंजेक्शन सिस्टीम आहे ती वेअर आउट होते. ठीक आहे. सो द ॲश कंटेंट इज इम्पॉर्टंट फॉर द हिटिंग व्हॅल्यू. हिटिंग व्हॅल्यूसाठी ॲश कंटेंट इम्पॉर्टंट आहे. अँड जर हिटिंग व्हॅल्यू डिक्रीज झाली, हिटिंग व्हॅल्यू काय होते, तर ॲश कंटेंट जेवढा जास्त असेल तेवढा हिटिंग व्हॅल्यू डिक्रीज होते. सो ॲश कंटेंट फॉर बायोफ्युल इज टिपिकली लोअर दॅन फॉर मोस्ट कोल्स अँड सल्फर कंटेंट इज मच लोअर दॅन मेनी फॉसिल फ्युअल. तर ॲश कंटेंट जो असतो बायोफ्युअलमध्ये तो लोअर असतो कोलपेक्षा, आणि सल्फर कंटेंट जो असतो तो बाकीच्या मेनी फॉसिल फ्युअलपेक्षा कसा असतो, तर कमी असतो. सो आय थिंक लास्ट पॉईंट आहे बघा, सल्फर पर्सेंटेज. तर सल्फर पर्सेंटेज म्हणजे काय, दी पर्सेंटेज बाय वेट ऑफ सल्फर इन फ्युअल अँड सल्फर कंटेंट इज लिमिटेड बाय लॉ टू व्हेरी स्मॉल पर्सेंटेज फॉर डिझेल फ्युअल यूज इन ऑन रोड ॲप्लिकेशन. तर पर्सेंटेज बाय वेट जे सल्फर प्रेझेंट आहे फ्युअलमध्ये, पर्सेंटेज बाय वेटमध्ये, तर त्याला सल्फर पर्सेंटेज म्हणतात. अँड जे सल्फर कंटेंट आहे तो काय केलं गेलेलं आहे, तर लॉनी तो लिमिट केला गेलेला आहे खूप स्मॉल पर्सेंटेजला डिझेल फ्युअलमध्ये ऑन रोड ॲप्लिकेशनसाठी. सो फर्स्ट यूज व्हेजिटेबल ऑइल अँड ॲनिमल फॅट बेस्ड बायोडिझेल.
ॲज लेस दॅन 15 ppm सल्फर. तर व्हेजिटेबल ऑइल किंवा ॲनिमल फॅट बेस्ड बायोडिझेल जे आहे त्यामध्ये 15 ppm पेक्षा कमी सल्फर प्रेझेंट आहे. And many researchers claim that pure biodiesel is essentially sulfur free and therefore biodiesel is an ultra low sulfur fuel. तर खूप रिसर्चर्सनी काय म्हटलेले, तर प्युअर बायोडिझेल जो आहे तो एकदम इसेन्शियली सल्फर फ्री आहे. त्यामुळं बायोडिझेल हा आपण अल्ट्रा लो सल्फर फ्युअल म्हणून वापरू शकतो. देन दी प्रॉपर्टीज ऑफ फ्यू बायोडिझेल फ्युअल्स मेड फ्रॉम इडिबल अँड नॉन इडिबल ऑइल. म्हणजे इडिबल आणि नॉन इडिबल ऑइलपासून जे बायोडिझेल फ्युअल बनवले त्याच्या प्रॉपर्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर बघा प्रॉपर्टीज ऑफ इडिबल अँड नॉन इडिबल ऑइल. त्यामध्ये बायोडिझेलच्या इडिबल ऑइलपासून बनवलेले बघा पाम, पीनट, सोयाबीन, सनफ्लॉवरपासून बनवलेल्या. त्यामध्ये कायनेटिक व्हिस्कोसिटी 40 डिग्री सेल्सिअस किती आहे, तर 5.7 पाममध्ये सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात कमी सोयाबीनमध्ये. C10 नंबर सगळ्यात जास्त पामचा आहे आणि सगळ्यात कमी सोयाबीनचा आहे. लोअर हिटिंग व्हॅल्यू सगळ्यात जर जास्त म्हटलं तर पीनटमध्ये आहे आणि कमी जर म्हटलं तर बाकी सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे तेवढंच डिफरन्स येतो एव्हरेज. सो क्लाउड पॉईंट सगळ्यात जास्त पामचा आहे अँड बाकीचा एव्हरेज आहे. सो -7 फक्त सोयाबीनचं दिलं आहे. फ्लॅश पॉईंट सगळ्यात जास्त आहे 183 दॅट इज सनफ्लॉवरचा आणि सगळ्यात कमी पामचा. अँड डेन्सिटी एव्हरेजेस आहे बाकीच्यांची, फक्त सनफ्लॉवरची कमी आहे 0.86. ठीक आहे. अँड नॉन इडिबल ऑइलमध्ये जॅट्रोफा वगैरे कारंजा, डिझेल किंवा 20% बायोडिझेल ब्लेंड, तर या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. So the table 2 shows the properties of conventional diesel and 20% biodiesel blend, and it shows that the properties of biodiesel fuel compares well with the properties of diesel, while the properties of blend are very close to the properties of diesel, and therefore biodiesel fuels and blends are rated as good alternative to diesel. तर या सगळ्या प्रॉपर्टी बघून असं काय म्हटलं जातं, तर बायोडिझेल फ्युएल आणि ब्लेंड जे आहेत ते डिझेलला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण वापरू शकतो. तर पहा, आपण बायोफ्युअलमध्ये आपण यामध्ये इंट्रोडक्शन बघितलेलं आहे आणि बायोफ्युअलच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टर आपण बघितलेले आहेत. सिम्पली यावर तुम्हाला डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत आणि त्याची जी अमाऊंट असेल ते इम्पॉर्टंट आहे. तर बायोफ्युअल म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बायोफ्युअल काय तर ट्रान्सपोर्टेशन फ्युअल असं आहे, जसं की त्यामध्ये इथेनॉल असेल किंवा बायोडिझेल असेल. त्यानंतर कॅरेक्टर्स आपण बघितले आहेत. कायनेमॅटिक विस्कोसिटी म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे काय, कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय, कोर पॉईंट म्हणजे काय, क्लाउड पॉईंट म्हणजे काय, फ्लॅश पॉईंट म्हणजे काय, ॲसिड व्हॅल्यू म्हणजे काय, आयोडीन व्हॅल्यू म्हणजे काय, C10 नंबर म्हणजे काय, स्टॅबिलिटी, ऑक्सिडेटिव्ह स्टोरेज आणि थर्मल. त्यानंतर कार्बन रेसिड्यू गॅस पर्सेंटेज आणि सल्फर पर्सेंटेज म्हणजे काय. तर पहा कायनेटिक व्हिस्कोसिटीमध्ये काय तर टेंडन्सी ऑफ फ्लुइड टू डिफॉर्म विथ स्ट्रेस. ठीक आहे. तर स्ट्रेससोबत डिफॉर्म करण्याची जी फ्लुइडची टेंडन्सी आहे त्याला कायनेमॅटिक व्हिस्कोसिटी म्हणतात. डेन्सिटीला आपण इज अ वेट पर युनिट व्हॉल्यूम. त्यामध्ये डेन्सिटीचा रेंज लक्षात ठेवा 877 ते 884. कुणाचा आहे तर बायोडिझेलचा आहे आणि फक्त डिझेल फ्युअलचं किती तर 835 आहे. देन कॅलरीफिक व्हॅल्यू किंवा हीट ऑफ कंबशन काय तर जी हिटिंग एनर्जी जी रिलीज झाली आहे कंबशनमुळं, तर त्याला कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतात. त्यानंतर मेल्ट पॉईंट किंवा पोअर पॉईंट म्हणजे जो सॉलिड फॉर्ममधला जो ऑइल आहे त्याची वितळण्याची जी म्हणजे ज्या टेम्परेचरला वितळण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला मेल्ट पॉईंट म्हणतात. त्यानंतर क्लाउड पॉईंटमध्ये की ज्या टेम्परेचरला ऑइल सॉलिडिफाय व्हायला चालू होतो त्याला क्लाउड पॉईंट म्हणतात. त्यानंतर फ्लॅश पॉईंट म्हणजे मिनिमम टेम्परेचर जेव्हा फ्युअल इग्निशन सोर्स अप्लाय केल्यानंतर इग्नाईट होतो त्याला फ्लॅश पॉईंट म्हणतात. तर नीट बायोडिझेलचा फ्लॅश पॉईंट लक्षात ठेवा 150 डिग्री सेल्सिअस आणि पेट्रोलियमचा 70 डिग्री सेल्सिअस प्लस मायनस. तर ॲसिड व्हॅल्यू म्हणजे काय की जे फ्री फॅटी ॲसिड प्रेझेंट आहेत ऑइल डिग्रेडेशन किंवा कंबशनमुळं त्याचे नंबर म्हणजे ॲसिड व्हॅल्यू. फ्री फॅटी ॲसिड लक्षात ठेवा ॲसिड म्हणजे. आयोडीनमध्ये आयोडीन व्हॅल्यूमध्ये काय सांगितलं आहे की इंडेक्स ऑफ नंबर ऑफ डबल बॉन्ड म्हणजे बायोडिझेलमध्ये जे डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत त्याला आयोडीन व्हॅल्यू म्हणतात. देन नेक्स्ट ॲनिलिन पॉईंट किंवा C10 नंबर. तर C10 नंबर लक्षात ठेवा की इंजेक्शनच्या सुरुवातीपासून म्हणजे फ्युअल ॲटो इग्नाईट होईपर्यंत जो इंटरव्हल असतो त्याला C10 नंबर म्हणतात. आणि जेवढा C10 नंबर जास्त
तेवढी कंबस्टिबिलिटी जास्त. तर C10 नंबर लक्षात ठेवा की नॉर्मली अबव 50 असतो आणि जो बायोडिझेलचा आहे तो 50 ते 60 मध्ये येतो. देन C10 नंबर नंतर नेक्स्ट आहे स्टेबिलिटी. देन स्टेबिलिटीमध्ये 14 टाईपचे फॅटी ॲसिड मिथाइल इस्टर आहेत आणि त्यापैकी पुअर ऑक्सिडेशन स्टेबिलिटी काय करते तर थिकनिंग फॉर्मेशन ऑफ ब्रोम वगैरे वगैरे करते. त्यानंतर कार्बन रेसिड्यूमध्ये टेंडन्सी ऑफ फ्युअल टू फॉर्म कार्बन डिपॉझिट इन इंजिन, म्हणजे त्या इंजिनमध्ये कार्बन डिपॉझिट फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे फ्युअलची त्याला कार्बन रेसिड्यू म्हणतात. ॲश पर्सेंटेजला म्हणजे जे अमाऊंट ऑफ मेटल त्या फ्युअलमध्ये जे अमाऊंट मेटलची प्रेझेंट आहे त्याला ॲश पर्सेंटेज म्हणतात. त्यानंतर सल्फर पर्सेंटेज लास्ट पॉईंट. तर सल्फर पर्सेंटेजमध्ये काय सांगितलेलं आहे की पर्सेंट बाय वेट, म्हणजे पर्सेंट बाय वेट जी सल्फर प्रेझेंट आहे फ्युअलमध्ये त्याला सल्फर पर्सेंटेज म्हणतात. देन एडिबल ऑइल आणि नॉन एडिबल ऑइलच्या पण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. सो दिस इज ऑल अबाउट दी बायोफ्युअल्स.